तर कालचा ब्लॉग कंटिन्यू करते। अमोल गेलेले मुंबईला ऑफिसला, त्याच्यामुळे आज लवकर आलेले आहे। तर मुलांसाठी हे खूप मोठं सरप्राईज होतं आणि दोन्ही मुलं खूप खुश झाली। येताना ना मुंबईला गेली ना तर मस्जिदवरून येता येता हे फ्रूट्स नेहमी आणतात। तर यावेळी त्याने फ्रूट्स आणलेले आणि मुलं खूप हॅप्पी होती। पण सगळ्यात महत्त्वाचं सरप्राईज तर त्यांना नंतर होतं। आधी अमोलनी ना अर्णवचं ट्युशनचा वेळ झालेला 5चा, त्याच्यामुळे त्याला जायचं होतं। पण मीच त्याला म्हटलं जरा वेळ थांब, पप्पानी बघ काय आणले। तर त्यांना दोघांना असं उभं केलं आणि हे बघा यांच्याबरोबर थोडीशी मस्ती केली आणि ह्या गाड्या काढलेल्या आहेत। त्या दिवशी आम्ही रिलायन्समध्ये गेलो ना तर एरोप्लेन घेत होतो, पण ते ना व्यवस्थित नीट जात नव्हतं, म्हणजे चालत नव्हतं। तर ते कॅन्सल केलं आम्ही घ्यायचं। आणि शेवटी गाडी बघून एवढे खुश झाले ना दोन्ही मुलं, आणि अर्णव गेला ट्युशनला। तर इथे नेमकं ना मिक्सरनी माझ्याही दगा दिलेला, आईच्याही बंद पडला ॲटोमॅटिक। तर मी बाजूला मेघाच्या मम्मीचा घेऊन आली आणि मला एवढ्या लवकर वडापाव का करायचं होतं, कारण बंटीला जायचं होतं नाईटला। आणि त्यासाठी आणि ना आज अमोल लवकर आले ना, म्हणून मी म्हटलं चल हात लावण्यासाठी कसं कोण असेल ना मदतीसाठी तर मला खूप सपोर्ट मिळतो। पण दोन मुलांमध्ये ना वेळ काढणं खूप पॉसिबल नसतं, त्याच्यामुळे असे काही पदार्थ आत्ता तरी मी बनवू शकत नाही। तर अमोलने खूप सारी हेल्प केलेली आहे मला। इथे चटणीचीही तयारी केलेली आहे। चटणीमध्ये मी आता थोडीशी साखर आणि चिंच टाकणार आहे आणि पटापट वडे तळायला सुरुवात केलेली आहे। आता कसं माहिती आहे, आई बाजूला राहते, ताई पण आता बाजूलाच आहे आणि माझी बहीण आहे लीना, म्हणून ती पण बाजूलाच आहे। आणि त्याच्यामुळे सगळ्यांना मी वाटूनच, मी जर काय घरात केलं ना तर सगळ्यांनाच देते। मी एकटी घरात काही केले आणि घरात एकटीने खाल्ले असं कधी झालेलं नाही। आणि नेमकं ना ताईनेही जेवण पाठवलेलं होतं। तर हे सगळं कामं झाल्यानंतर मग सरळ आम्ही रात्री झोपी गेलो। तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही अशी धावपळ चालू, कंबर दुखत होती, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता। तर मी काय केलं, अन्वीला आंघोळीला बसवलं, तोपर्यंत म्हटलं घरातलं झाडू मारायला घेते। पण नेमकी हिची आंघोळ झाली आणि सारखी मम्मा मम्मा करत होती। मग म्हटलं मस्ती करण्यापेक्षा पडण्यापेक्षा तिला उचलून आणलं आणि गादीवर ठेवलं आणि मी पटापट लादी पुसून घेत होती। स्टँड इथून तिथून फिरवायला काय वाटत नाही, पण कपडे ना काढघाल करायला ना बाहेर खूप प्रॉब्लेम असतो। ते हिचे ना अशी नाटकं चालू होती। ते इथे पटापट मी लादी पुसून घेतली, आधी झाडू मारून घेतली, अन्वीला बाजूला ठेवलेलं। आणि मी म्हटलं पटकन तिची तयारीही करून घेईल, कारण तिलाही 2 दिवस बरं नव्हतं ना, तर तिला थोडंसं विकनेस वाटत होता। ते हिची मस्ती बघा किती चालू आहे। तिला मी एवढी ओरडवती ना सारखी, तरी ऐकत नव्हती। शेवटी तिला मी कपडे घातले आणि एका जागेवर बस, तर नाही ऐके। काल अनमोलने आणलेली फळं आहेत ना ती सगळी अशी दाखवत होती। मी आतमध्ये गेली ना तर ही कॅमेरासमोर येऊन नाचायचं काम करत होती। तर लादी पुसून झाल्यानंतर कपडे एका साईडला चालू होते। तर इथे सुके कपडे आहेत ना ते घड्या घालून आता मला व्यवस्थित जागेवर घालायचे होते। घड्या घालतानाच मी अशा घालते ना, अमोलचे वेगळे, अर्णवचे वेगळे, अन्वीचे वेगळे आणि माझे वेगळे, जेणेकरून कपाटात उचलून ठेवायला मला सोयीस्कर होतं, म्हणजे पटकन बरं पडतं। रेग्युलर यूजसाठी मी 2 टॉवेल ठेवते, एक मुलांसाठी आणि अमोलसाठी। तर मी पटापट बनियान वगैरे आहेत ना, जे रेग्युलर अर्णवला आणि अमोलला सकाळीच लागतात, ते मी दरवाजाच्या मागे लावून ठेवते। आणि हे आमचे कपडे आहेत ना, आता जसं वेळ भेटेल ना तसं मी आतमध्ये ठेवून देणार। पण आता मॅडमची वेळ झालेली आहे स्कूलला जाण्याची, त्याच्यामुळे माझी सध्या ती घाई आहे। आणि तिला ना नेमकं जे हातात घेऊन डाळिंब फिरते ना, तिला तेच टिफिनला पाहिजे होतं। आणि माझ्याकडे ना 1 मिनिट पण नव्हता की मी पटकन डाळिंब सोलेल आणि देईल। तर मी काय केलं, नेमकी ना तेवढ्यात आई आली, तर मी ती आईकडे द्यायचं ठरवलं, म्हणजे पप्पा काढून देतील डाळिंब। ते इथे मी अन्वीची प्रॉपर अशी पटकन तयारी करून घेते। तर ही बघा, माझ्या आधी ना हीच तयारीला सुरुवात होते, पण असं घाई असेल ना तर मी पटापट तिला हेल्प करते। कपडे घालायचे असतील ना स्कूलचे तर अर्णव आणि अन्वी माझी दोन्ही मुलं स्वतःहून करतात, त्याच्यामुळे मला लक्ष देता येत नाही। पण अन्वी कशी अजून छोटी आहे ना, त्याच्यामुळे हळूहळू चालतं, त्याच्यामुळे मी तिला थोडीशी हेल्प करते। आणि आता ना केस कापल्यामुळे बो बांधायचा प्रश्नच येत नाही, डायरेक्ट पट्टा लावायचा असतो। तर केस ओली राहिलीत की काय हे पण मी बघितलं नाही। जशी मी जिथे जाईल ना तिथून मागून ही फिरायचं काम करत होती। हे बघा,
मुलांचं तयारीचं काय वाटत नाही, पण मुलींची प्रॉपर तयारी करावीच लागते. छानपैकी अशी कोंब फिरवली आणि बेल्ट लावलेली, आणि हा बेल्ट ना शाळेपर्यंत कधीच राहत नाही. कधी कधी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. मी अशी मस्त तिची तयारी करते ना, पण ती शाळेत जाईपर्यंत कधीच नसते. तर आईच्या हातात टिफिन दिला आणि आईला सांगितलं डाळिंब सोलून ना त्याचे दाणे फक्त त्याच्यामध्ये ठेव, आणि तिचे ना 2 दिवस खाडे झालेले ना, ते सगळे बुक मी काढून ठेवलेले होते. ते बुक मी रिपीट चेक करते आणि मग टाकते, कारण डेली ना दोघांचेही बघायला लागतात बुक्स आणि कंपास वगैरे. पण आता अर्णवची मला गरज लागत नाही, तर अर्णव स्वतःच बघतो, आणि अन्वीची मात्र मलाच बघावी लागते. पेन पेन्सिल आहे का, कारण आत्तापर्यंत तिने नेलेले पेन्सिल आणि इरेझर कधी रिटर्न आणलेले नाही आहेत. तर अन्वीची तयारी झाल्यानंतर मी माझी तयारी पटकन करून घेणार आहे. कपडे मी आल्यानंतरच ठेवेल. आणि निघता तिला किंडर जॉय जायचं मी प्रॉमिस केलेलं, ते तिला मी आज किंडर जॉय घेऊन दिलेला आहे. आणि आज ना कंटिन्यू पाऊस होता, अजिबात पाऊस थांबलेला नाही. आणि आज मम्माला तिने छानपैकी किसी केलेली आहे, ही बघा, आणि गुड बाय केलेलं आहे. तर मीही जास्त वेळ थांबली नाही, कारण घरी येऊन ना कपड्यांचा पसारा खूप होता, आणि मी ना ऑलमोस्ट केवढी भिजले नाही पाहू शकता तुम्ही. अन्वीला सोडून आल्यानंतर ना अर्णव येतो, पण अर्णव यायच्या आधी ना मला माझी अर्धी कामं आटपून ठेवावी लागतात, कारण मग त्याला आल्यानंतर काय खायला पाहिजे ना हे विचारून मग मी बनवते. त्याच्यामुळे मी काय केलं, पटापट जे कपडे होते ना ते वाळत घातलेले आहेत. आज बाहेर ना फक्त 2 चादरी वाळत घातलेल्या, आणि कोरडे कपडे असे बाजूला काढून ठेवलेले, जे आता मी घड्या घालून ठेवणार. स्टँडवर जागा नव्हती, त्याच्यामुळे मी काय केलं, हे हँगर घेतलेले आहेत, ज्याच्यावर मी आता टी शर्ट लावून घेणार आहेत. आणि अन्वीचे ना खूप सारे कपडे पडतात, अर्णवचे नाही पडत, पण अन्वीचे खूप पडतात. आणि माझ्याकडे एक एक्स्ट्रा स्टँड आहे, जो दरवाजाच्या मागे आहे, जो उभा मी ठेवते, त्याच्यावरही छोटे कपडे राहतात. तर ना हँगर ना असे दरवाजाचे म्हणजे पडद्याचे जे रॉड असतात ना त्याच्यावर अडकून ठेवू शकतो आपण. त्याच्यामुळे मी काय करते, अमोलचे आणि माझे जर टी शर्ट असतील ना तर मी ते लावते, आणि मुलांचे आहेत ना मी स्टँडवरच लावते. तर आमच्या दोघांचे कपडे मी इथे असे लटकवून ठेवलेले आहेत. अर्णवाला त्याने त्याची बॅग काढून ठेवली. त्याचं एक काम आहे बघा, 1 वाजता आलेला आहे तो, आणि आल्या ना तो टिफिन आणि बॉटल काढतो बॅगेतून. हे डेली आहे त्याचं रुटीन. आणि स्वतः बेसिनमध्ये ठेवणार, बॅग जागेवर ठेवणार, आणि थोडंसं अगदी 5-1 मिनटं बसणार, आणि मग युनिफॉर्म चेंज करणार. तर मला बोलला मम्मा काहीतरी बनव. तर कालचे वडापावमधले वडे आणि पीठ राहिलेलं, तर म्हटलं छोटे छोटे पटापट वडे टाकते, कारण पाव नव्हते. तर त्याला विचारलं मी, चालेल ना पाव नाही आहे तर हो बोलला. मग मी काय केले, फक्त 4 बटाटा वडा त्याला फ्राय करून दिलेले आहेत. त्याला म्हटलं टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर खाऊन घेतो, तोपर्यंत मी अन्वीला आणायला निघते. आणि अन्वीलाही मी आल्यावर गरम गरम करून देणार आहे. तर इथे करून दिल्यानंतर मी निघाली अन्वीला आणायला. येताना जाता मी भरपूर साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत, कारण येता अन्वीला मी ऑटोतून आणते. तर पावटा, फ्लॉवर, शेंगा, सगळ्या गाजर विजर वगैरे सगळं मी पाव किलो घेतलेलं आहे. आणि तशीच पोचली शाळेत. तर अन्वी सुटलेली आहे, अन्वीला घेतलं आणि घरी आली. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, आणि काळजी घ्या सगळ्यांनी. हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा.